अनेक लोकांना वाटते की झोपेच्या समस्या म्हणजे फक्त वाईट स्वप्ने किंवा कमी झोप. पण काही झोपेच्या समस्या अधिक गंभीर असतात आणि त्याबद्दल जागरूकता आवश्यक आहे. स्लीप वॉकिंग म्हणजे झोपेत चालणे, म्हणजे व्यक्ती अजूनही झोपेत असताना चालते किंवा काही कृती करते. त्यावेळी डोळे उघडे असू शकतात, पण मेंदू खोल झोपेत असतो. अशा वेळी व्यक्ती योग्य प्रतिसाद देत नाही आणि सहसा सकाळी काहीही आठवत नाही. हे मुलांमध्ये जास्त आढळते, पण ताणतणाव किंवा नीट झोप न मिळाल्यास प्रौढांनाही होऊ शकते. स्लीप वॉकिंग दरम्यान व्यक्ती पलंगावर बसू शकते, खोलीत फिरू शकते, बाथरूम किंवा स्वयंपाकघरात जाऊ शकते, दारे उघडू किंवा बंद करू शकते, दिवे चालू किंवा बंद करू शकते, नकळत खाऊ शकते, चालताना बोलू शकते, रोजच्या कामांसारख्या कृती करू शकते, गोंधळलेली दिसू शकते किंवा काय झाले हे न कळत पुन्हा झोपायला जाऊ शकते. स्लीप टॉकिंग तेव्हा होते जेव्हा व्यक्ती झोपेत बोलते, कुजबुजते, हसते किंवा ओरडते. त्या शब्दांना कधीकधी अर्थ नसतो आणि जागे झाल्यावर सहसा ते आठवत नाही. हे बहुतेक वेळा हानिकारक नसते, पण वारंवार घडत असल्यास ते ताणतणाव किंवा अस्वस्थ झोपेचे संकेत असू शकतात. सामान्य कारणांमध्ये ताणतणाव, झोपेची कमतरता, ताप किंवा आजार, मद्यपान, काही औषधं आणि मानसिक किंवा भावनिक ताण यांचा समावेश होतो. नाईटमेअर्स म्हणजे भयानक स्वप्ने ही अचानक घाबरवून जागे करणारी स्वप्ने असतात. यामध्ये पाठीमागे लागणे, उंचावरून पडणे, दात पडणे, अडकून पडणे, हल्ला होणे, श्वास घेता न येणे किंवा साप दिसणे अशी स्वप्ने येऊ शकतात. अशी स्वप्ने अनेकदा भीती, ताणतणाव किंवा चिंतेचे प्रतिबिंब असतात. चांगली झोप ही लक्झरी नाही, ती मेंदू आणि शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.